पंचगंगा नदी बचाव संघर्ष समितीला यश. तेरवाड बंधाऱ्यावरील जलपर्णी हटवण्याची मोहीम सुरू. जेसीपी 3 ट्रॅक्टर तैनात. तेरवाड बंधाऱ्यावर जलपर्णीच्या समस्येने रौद्र रूप धारण केले आहे. ही जलपर्णी तातडीने हटवण्यासाठी आता प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर युद्ध पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी जलपर्णी 7 दिवसात हटवण्याचे निर्देश संबंधितांना दिले होते. मंगळवारपासून तेरवाड बंधारा येथे जलपर्णी काढण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. 1 जेसीपी 4 ट्रॅक्टरच्या सहाय्याने जलपर्णी काढण्यात येत आहे. इचलकरंजी प्रोसेस असोसिएशन, तेरवाड ग्रामपंचायत व पंचगंगा नदी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष, स्वाभिमानी युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू पाटील यांचे वतीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. बंडू पाटील यांनी स्वतःचा ट्रॅक्टर देऊन स्वतः मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. दरम्यान मंगळवारी तेरवाड बंधाऱ्यावर टाकवडेचे सामाजिक कार्यकर्ते अमोल चौगुले, धरणगुत्तीचे शेखर पाटील, नांदणीचे निशांत निटवे, राजगोंडा पाटील, तानाजी वठारे, यड्रावचे रमेश माने, विश्वास बालीघाटे, इचलकरंजी प्रोसेस असोसिएशनचे संचालक मंडळ मारुती पन्हाळकर, संदीप वनकुंद्रे, दिलीप शिरढोणे यांनी भेट देऊन पाहणी केली. पंचगंगा नदी बचाव संघर्ष समितीच्या वतीने नदीकाठच्या सर्व नागरिकांना, सामाजिक संस्थांना आणि कार्यकर्त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे पंचगंगा नदी लवकरच जलपर्णीमुक्त होईल अशी आशा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. महान कार्य न्यूजसाठी कृष्णात हेगाणा, हेरवाड.